येणाऱ्या 29 मार्चला शनी आणि राहूची युती होत आहे. त्याचबरोबर मीन राशीमध्ये 6 प्लॅनेट एकत्र येत आहेत. तर या गोष्टी जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये घडतात तेव्हा खूप साऱ्या गोष्टी जगामध्ये सुद्धा बदलल्या जातात आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बदलल्या जातात. आता नेमकं काय होतं ह्याचाच अभ्यास आपण उदाहरणासह घेऊ आणि ज्यांना हे पटेल त्यांनी नक्कीच त्याच्यावर काम करा, ज्यांना पटणार नाही त्यांनी सोडून द्या. पण माझं काम आहे तुम्हाला सावध करणे आणि हे मी सावध करण्यासाठी तुम्हाला सांगत आहे. तर थोडक्यात राहू आणि शनी एकत्र बसल्यावर तर राहू हा प्लॅनेट कसा आहे? राहू हा प्लॅनेट हा चालाक आहे, शनी हा अंधार आहे. जेव्हा अंधार आणि चालाक असे दोन मित्र खूप असे भेटतात तेव्हा तुम्ही बघाल की यांची युती जेव्हा होते तेव्हा याला शापित दोष म्हणतात, प्रेत दोष म्हणतात. तो माणूस प्रेतासारखा म्हणजे निर्दयी असू शकतो, खूप कणिंग असू शकतो किंवा खूप चालाकीने त्या गोष्टी करू शकतो असं म्हटलं जातं. या योगाला चांगला योग मानला जात नाही. आणि खूप पॉझिटिव्ह लोक असतील आणि खूप साधना करत असतील, धार्मिक असतील आणि त्याचबरोबर मेडिटेशनमध्ये खूप स्ट्रॉंग असतील त्यांच्यासाठी कुंडलिनी जागृत योग असा म्हटला जातो. कारण हे दोन प्लॅनेट शक्तीला भिडून पूर्णपणे वरती चेतना आणली जाते आणि त्यामुळे ते कुंडलिनी जागृत योग असंही म्हटलं जातं. तर सांगायचा मुद्दा की 29 तारखेला जेव्हा हे योग होणार आहे त्यावेळेला आहे अमावस्या आणि त्याच वेळेला सूर्यग्रहण आहे. त्याचबरोबर आहे शनिवार आणि शनी इथे अस्त आहेत. आपण मागच्या रीलमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे शनी असतं, अमावस्या आणि खूप सारे प्लॅनेट एकत्र आल्यानंतर खूप सारे योग बनतात. हे मी तुम्हाला स्क्रीनवर देईन की कुठले कुठले योग बनत आहेत. मग प्रत्येक प्लॅनेट एकत्र बसल्यानंतर योग बनतो. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की जेव्हा शनी आणि राहू एकत्र येतात तेव्हा हे लबाड प्लॅनेट आहेत आणि हे थोडेसे त्रासदायक प्लॅनेट आहेत. त्यांची थोड्या लांब डिग्रीवर आहेच 29 तारखेला, पण 14 एप्रिलच्या दरम्यान यांची डिग्री अगदी समोर असणार आहे. दोघांची एनर्जी खूप स्ट्रॉंग असणार आहे. त्यामुळे दोघेही खूप स्ट्रॉंगली प्लॅनेट पोझिशन असल्या कारणाने काहीतरी मोठं आणि काहीतरी गोष्टी अशा घडतील ज्या समाजासाठी, स्वतःसाठी आणि देशासाठी सुद्धा काही प्रॉब्लेमॅटिक असू शकतात. जसं प्रेडिक्शन असू शकतात. राहू आणि शनी हे पश्चिम दिशेचे प्लॅनेट मानले जातात. त्यामुळे जर तुम्ही बघाल जेव्हा राहू आणि शनी हे एकत्र येतात ते 18 वर्षानंतर एकत्र येतात कुठल्याही राशीत. पण मीन राशीत हे 67 वर्षापूर्वी म्हणजे 67 इयर पूर्वी आलेले. आणि त्यावेळेला जर तुम्ही गुगल केलं तर त्यावेळेला एक युद्ध झालेलं पश्चिम देशामध्ये ते तुम्ही गुगल पाहून वाचू शकता. त्याचबरोबर आर्थिक मंदई आलेली. त्यामुळे खूप साऱ्या अशा गोष्टी होणार आहेत किंवा अशा घटना घडणार आहेत. त्या मी दुसऱ्या रीलमध्ये पुन्हा सांगेन. पण जर तुम्हाला आवड असेल ऐकायची तर मला प्लीज कमेंट करून सांगा. आपण नक्की दुसरा व्हिडिओ बनवू जेणेकरून आपण जागरूकता वाढू की नेमकं करायचं काय. बेस्ट ऑफ लक.